महादाईला येऊन मिळणारं कळसा नाल्याचं पाणी कालव्याद्वारे मलप्रभा नदीत वळवल्याची कर्नाटकाची कृती प्रवाह समितीच्या निदर्शनास येण्यासाठी सध्या सुरू असलेल्या पावसात कणकुंबीचा दौरा व्हावा असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या ट्विटरवर ही माहिती दिली। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एकीकडे संततधार पाऊस, दुसरीकडे केंद्र सरकारच्या महादाई प्रवाह समितीच्या सदस्यांनी कणकुंबीतील भागाला भेट दिली। कळसा चापोलीतील कोटणी डॅमसह नेरसेतील भांडुरा नाल्याची पाहणी केली। या पार्श्वभूमीवर झालेल्या पाहणी प्रवाह समितीच्या दौऱ्याकडे दोन्ही राज्यातील जनतेचं लक्ष लागून होतं। गोव्याहून आलेल्या केंद्रीय पथकाचे कर्नाटकाच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केलं। त्यानंतर कणकुंबीतील पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली। प्रवाह समितीच्या सदस्यांना माहिती देण्यासाठी कर्नाटक जलसंपदा, महसूल आणि वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। केंद्रीय पथकाने सततच्या पावसात 8 भागांना भेटी दिल्या। त्यानंतर दुसरीकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी देखील पथकातील सदस्यांसाठी छत्री, रेनकोट आणि गमशूजची व्यवस्था केली होती। सततच्या पावसात केंद्र पथकाने कणकुंबीच्या सर्व भागांना भेट देऊन निरीक्षण केलं असून याबाबत बेंगळूर येथे बैठकी होणार आहे।